झी 24 तास एक पाऊल पुढे। वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं तुम्ही आतापर्यंत धार्मिक ग्रंथातून ऐकलं असेल, पण आजच्या काळातही ते अशक्य नसल्याचं इंदोरच्या श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टनं दाखवून दिले। वाल्याचा वाल्मिकी झाल्याची अशीच एक कहाणी। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या आश्रमात पूजेची लगबग सुरू झाली आहे। आश्रमातल्या मंदिरात नित्य नियमानं विधिवत पूजा करण्याची जबाबदारी धनंजय जोशींवर आहे। आश्रमात असलेल्या भक्तांच्या पदरी पूजेचं दान पडावं असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो, त्यामुळे इथे येणारे भाविक त्यांच्या समोर नतमस्तक होतात। पण लोकांना चरण स्पर्श करताना पाहून धनंजय जोशी यांना आपला भूतकाळ आठवला की ऊर भरून येतो। कारण खुनाच्या गुन्ह्यात धनंजय जोशी यांनी 17 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे। जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना माझं कुटुंब विखुरलं गेलं, माझे नातेवाईक संपूर्ण विखुरले गेले, समाजाने मला बाजूला सारलं। त्यावेळेला माझी अवस्था झाली की माये बाप भाऊ बहिणी गोतावळा सारा, मी तिथे दाता झाला व्यर्थ तो पसारा। 1994 मध्ये धनंजय जोशी यांना शिक्षा झाली। शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडल्यानंतर नातेवाईक समाज आपला स्वीकार करणार का असा प्रश्न त्यांना पडला। पण त्याच वेळी त्यांनी इंदोर इथं जाऊन भय्यूजी महाराज यांची भेट घेतली आणि धनंजय जोशींचं आयुष्यच बदलून गेलं। हा जन्मठेपेची शिक्षा भोगून आणलाय, कारागृहातून आणलाय, जवळ यायला माणसं घाबरतात, पण त्याच गुरुदेवाच्या सान्निध्यात राहिल्यामुळं समाजाने मला मान प्रतिष्ठा एवढंच नाही, आज कारागृहातून आलेल्या माणसाला कोण दर्शन देतात, पण एक पंडित म्हणून एक महाराज म्हणून या ठिकाणी माझ्या चरण स्पर्श केला जातो। त्यावेळेस तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आलेल्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम भय्यूजी महाराज यांच्या श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट कडून केलं जात आहे। जन्मठेपची शिक्षा भोगून आलेले आहेत त्यांना पुनश्च सन्मान मिळवून देणं, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं आणि समाजाचा विश्वास त्यांच्याबद्दल संपादन करणं आणि त्यांचा विश्वास समाजाबद्दल संपादन करण्यासाठी जोशी महाराज हे एक रोल मॉडेल जे सारखे आम्ही समोर आणले। वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं रामायणातून तुम्ही ऐकलं असेल, पण आजच्या काळातही ते शक्य असल्याचं श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट सारख्या संस्थांनी दाखवून दिलंय। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।